Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the new experiment, that is the post office box. Now, this is the experiment which also based on the same principle, that is the Wheatstone network. याआधी आपण Wheatstone नेटवर्कवर दोन एक्सपेरिमेंट, ॲक्च्युली एकच एक्सपेरिमेंट पण दोन वेगवेगळ्या मेथडने आपण त्याला डिराइव्ह केलेला आहे. दॅट इज द मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट बाय null deflection method and meter bridge experiment by equal deflection method. आता आपल्याला हा नव्यानेच इंट्रोड्यूस केलेला पोस्ट ऑफिस बॉक्स एक्सपेरिमेंट काय आहे बघा. आणि हा पण दिस इज ऑल्सो बेस्ड ऑन द सेम प्रिन्सिपल, दॅट इज द Wheatstone नेटवर्क. तर पहिले आपण याचं जे नाव आहे पोस्ट ऑफिस बॉक्स, दिस इज द डिव्हाइस which is used initially in post office. So that's why it is called as a post office box. Just to find out certain faults in the cable where that cable is damaged and that is joined or attached with the earth. जेव्हा लँडलाईनच्या थ्रू, केबलच्या थ्रू टेलिग्राफ मशीनने मेसेज ट्रान्सफर व्हायचे त्यावेळेला या पोस्ट ऑफिस बॉक्सचा वापर, एखादा केबल कुठे कट झालेला आहे, अर्थ झालेला आहे, ग्राउंडला टच झालेला आहे, किती लांब अंतरावर तो टच झालेला आहे याला फाइंड आउट करण्यासाठी या एक्सपेरिमेंटचा वापर करण्यात येत होता. म्हणून याला पोस्ट ऑफिस बॉक्स असं नाव देण्यात आलेलं आहे. सो दिस इज द पोस्ट ऑफिस बॉक्स एक्सपेरिमेंट विच इज द प्रॅक्टिकल फॉर्म ऑफ अ Wheatstone नेटवर्क. आता हा जो पोस्ट ऑफिस बॉक्स एक्सपेरिमेंट आहे, मग हा कशा कशाने बनलेला आहे, पुन्हा आपण कशासाठी याचा वापर करतोय. दिस इज ऑल्सो द एक्सपेरिमेंट which is used to determine the unknown resistance. जसं आपण मीटर ब्रिजला पण अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी वापरतो, तसंच हे पोस्ट ऑफिस बॉक्स सुद्धा अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी वापरतात. म्हणून पहिला पॉइंट आपण इथे लिहिलेला आहे, पोस्ट ऑफिस बॉक्स इज अ प्रॅक्टिकल फॉर्म ऑफ Wheatstone नेटवर्क. आता याच्यात तीन ब्रँच आहेत बघा. इट कन्सिस्ट ऑफ 3 आर्म्स. आपण आर्म्स म्हणूया P, Q आणि R. इथे दिले बघा. A पासून B पर्यंतची पहिली आर्म दॅट इज द P, B पासून C पर्यंतची दुसरी आर्म Q आणि C पासून तर D पर्यंतची ही कंप्लीट आर्म जे दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ R. म्हणून इथे लिहिलं आहे इट कन्सिस्ट ऑफ 3 आर्म्स P, Q and R. द रेजिस्टन्सेस इन 3 आर्म्स आर ऍडजस्टेबल. याच्यामध्ये कीज दिलेल्या आहेत, ह्याच्या मी सर्कलच्या साइडने दाखवलेल्या आहेत. ह्या कीज असतात, या कीज तुम्ही रिमूव्ह करू शकता आणि पाहिजे ते रेजिस्टन्स इथे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. म्हणून इथे म्हटलेलं आहे इट कन्सिस्ट ऑफ 3 आर्म्स P, Q and R. द रेजिस्टन्सेस इन 3 आर्म्स आर ऍडजस्टेबल. नाउ लेट अस सी द नेक्स्ट वन. त्यापैकी P आणि Q ह्या ज्या दोन आर्म आहेत याच्यामध्ये ठरलेले रेजिस्टन्स असतात, 10 ओहम, 100 ओहम आणि 1000 ओहम रेजिस्टन्स. सो आउट ऑफ दैट 3, the two arms P and Q that contain the 10 ohm, 100 ohm and 1000 ohm resistance. आणि तिसरी जी आर्म आहे C पासून तर D पर्यंतची ती आर्म जी आहे त्यामध्ये 1 ओहम पासून तर 5000 ओहम पर्यंतचे रेजिस्टन्सच्या कीज त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. म्हणून इथे लिहिलं आहे द थर्ड आर्म कॅपिटल R contain resistance 1 ohm to 5000 ohm. आणि ज्या रेजिस्टन्सला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते रेजिस्टन्स हे इथे x च्या फॉर्म मध्ये दाखवलेला आहे, दॅट इज द अननोन रेजिस्टन्स. त्यानंतर इथे तुम्हाला दोन कीज दिसतात, K1 आणि K2. K1 and K2 दॅट आर द टू कीज. त्यानंतर हे जे रेजिस्टन्स आहे P आणि Q मधलं यांचा जो रेशो असतो, आपल्याला पाहिजे तो रेशो आपण तिथे घेऊ शकतो. 1:2, देन 1:4, 3/4. जो रेशो आपल्याला पाहिजे असेल, जसं इथे P ब्रँचचं मी 2 ओहम काढलं, Q ब्रँचचं 4 ओहम, 2/4 मीन्स 1/2. हा फिक्स रेशो आपल्याला जो पाहिजे तो रेशो तिथे असतो. द रेजिस्टन्स इन द आर्म R, कॅपिटल R, that is adjusted such that now galvanometer shows the zero deflection. इथे आपल्याला या R ची व्हॅल्यू अशा पद्धतीने ऍडजस्ट करायची आहे. बघा शेवटी आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. हे पहिला रेजिस्टन्स P म्हणजे, हे दुसरा रेजिस्टन्स Q म्हणजे,
तिसरा रेजिस्टन्स R म्हणजे आणि चौथा रेजिस्टन्स म्हणजे हे X. आता यापैकी P बाय Q हा रेशो फिक्स असतो. मग आपल्याला याला इक्वल आणण्यासाठी हा R ची व्हॅल्यू अशा पद्धतीने ऍडजस्ट करावं लागतं की हा रेशो काय झाला पाहिजे, बॅलन्स झाला पाहिजे. म्हणून बॅलन्स झालं तेव्हाच गॅल्व्हनोमीटर काय दाखवेल, दॅट गॅल्व्हनोमीटर शोज द झिरो डिफ्लेक्शन. ठीक आहे. नाउ लेट अस सी हाऊ द कनेक्शंस दॅट आर मेड. पुन्हा एकदा बघा कन्स्ट्रक्शन. दिस इज द पोस्ट ऑफिस बॉक्स एक्सपेरिमेंट which is the practical form of Wheatstone network. पोस्ट ऑफिस बॉक्स हा एक एक्सपेरिमेंट आहे की जे प्रॅक्टिकल फॉर्म आहे कशाचं, व्हीटस्टोन नेटवर्क. याच्यामध्ये किती ब्रांचेस आहेत, किती आर्म्स आहेत, 3. इट हॅज द 3 आर्म्स PQ अँड R. यांचे रेजिस्टन्स कसे आहेत, ऍडजस्टेबल. these resistances in 3 arms that are adjustable. या 3 पैकी 2 आर्म मध्ये किती किती ओहमचे रेजिस्टन्स आहेत, 10, 100 आणि 1000. 2 arms P and Q that contain fixed value resistance 10 ohm, 100 ohm and 1000 ohm. And the third arm, that is the R, that contain lots of keys, varies from 1 ohm to 5000 ohm. Thereafter the unknown resistance whose value that is to be find out, that is connected as a X in the given circuit. We have 2 keys. इथे 2 keys आपल्याला याच्यामध्ये दिल्या असतात. आता या 3 ब्रँच पैकी P आणि Q ब्रँचच्या व्हॅल्यूज ह्या ठरलेल्या असतात, फिक्स डिझायर रेशो. आपल्याला कोणता रेशो दोघां मिळून पाहिजे तो रेशो तिथे घेतात. देन द व्हॅल्यू ऑफ R. तर आता इथे तुम्हाला 1 ओहम पासून तर 5000 ओहम पर्यंतच्या ज्या कीज आहेत यापैकी अशी कीज तुम्हाला काढावी लागतं की गॅल्व्हनोमीटर डझंट शो एनी डिफ्लेक्शन. गॅल्व्हनोमीटरने कोणतेही डिफ्लेक्शन तुम्हाला दाखवायला नको. ती व्हॅल्यू घेऊन मग आपल्याला इथे X ची व्हॅल्यू काढता येते, कारण आपल्याजवळ 3 नोन रेजिस्टन्सेस होतात. P आणि Q आपल्याजवळ माहितीच आहे, आपण त्याचा रेशो आपण आपल्याला पाहिजे तो घेतलेला आहे. R ची व्हॅल्यू आपण अशा पद्धतीने इथे ऍडजस्ट करतो. R ची व्हॅल्यू आपण अशा पद्धतीने ऍडजस्ट करतो की गॅल्व्हनोमीटर शोज द झिरो डिफ्लेक्शन. म्हणजे R ची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मग P, Q आणि R ची व्हॅल्यू माहित असल्यानंतर आपल्याला X ची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करता येईल. आता कनेक्शन बघा काय केलेलं आहे. इथे किती पॉइंट आहेत, A पॉइंट, B पॉइंट, C आणि D असे 4 पॉइंट्स आपल्याला कन्सिडर करायचे आहे इन 3 ब्रांच 3 आर्म्स P, Q and R. आता पॉइंट A आणि पॉइंट C. आता A पॉइंट, B पॉइंट, C पॉइंट कसे जोडलेले आहेत बघा सर्किट मध्ये. द अननोन रेजिस्टन्स X इज कनेक्टेड बिटवीन C and D. अननोन रेजिस्टन्स कुठे जोडायचा, C आणि D मध्ये. त्यानंतर पुन्हा या D पॉइंटला गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करायचा आहे आणि गॅल्व्हनोमीटरचा एक एंड कुठे द्यायचा आहे, की K1 ला, आणि या कीचा दुसरा एंड कुठे जोडायचा आहे, B पॉइंटला. Similarly, here the point A is connected to the key K2. त्यानंतर one terminal of the K2 is given to the negative terminal of cell and positive terminal of the cell is connected to the point C. पुन्हा एकदा बघा कनेक्शन कसे केले आहे. unknown resistance X is connected between C and D. Then one terminal of the galvanometer is given to D, other terminal to the key K1. Then A point is connected to K2, other terminal of K2 is connected to the negative terminal of cell and positive terminal is connected to the point C. This is the how we have to make the connection in post office box. आता इथे आपण 4 पैकी 3 व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. हे जे आपण P घेतलेलं आहे म्हणजे हे आपलं पहिलं रेजिस्टन्स आहे. याच्यामध्ये कोणती की जर आपण काढली ती फर्स्ट रेजिस्टन्स, याच्यापैकी कोणती एक की काढली तर ती सेकंड, आणि इथे या थर्ड ब्रांच मध्ये जी की आपण ऍडजस्ट करू ती राहील R3. म्हणजे इथे आपण ऍक्च्युअली कोणता फॉर्म्युला वापरतोय, व्हीटस्टोन नेटवर्कचा R1/R2 इक्वल टू R3/R4. हे R4 म्हणजे अननोन आहे, X आहे. R1 R2 चा हा फिक्स रेशो म्हणजे P बाय Q चा रेशो. R म्हणजे आपण इथे या तिसऱ्या ब्रांच मध्ये काढलेली की आहे.
and we have to find the unknown resistance x. मग याचा फॉर्म्युला काय होईल अननोन रेजिस्टन्स x चा, दॅट इज द, याला इन्व्हर्ट करायचं, x ला इथे आणला तर q बाय p इनटू r. एकदा का तुम्ही हे अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट केलं तर आता तो केबल किती लांब अंतरावर त्या अर्थला टच झालेला आहे किंवा त्यामध्ये फॉल्ट आहे त्याची लेंथ आपल्याला या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करता येते. म्हणजे इथे ऍक्च्युअली पहिले आपण अननोन रेजिस्टन्स काढतो, त्या कंप्लीट वायरचं रेजिस्टन्स काढतो, ते अननोन रेजिस्टन्स. मग आता त्याची लेंथ जर समजा त्या वायरची लेंथ ज्याला आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की तो कुठे ग्राउंडला टच आहे, त्याची लेंथ जर आपण L कन्सिडर केली तर ती L लेंथ आपल्याला या एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपण स्पेसिफिक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला वापरतो. पहिले आपण कॅपिटल R टोटल रेजिस्टन्स ऑफ वायर ते असतं रो इनटू L बाय कॅपिटल R इक्वल टू रो इनटू L बाय E. याच्यावरून आता हे R म्हणजे आपण अननोन रेजिस्टन्स घेतला x इक्वल टू दिस इज रो इनटू L बाय A. मला L पाहिजे, मग L इक्वल टू काय होईल, दॅट इज x इनटू A अपॉन रो. मग हीच व्हॅल्यू मी इथे घेतली आहे, रो इक्वल टू पहिले x A अपॉन L घेतलं. याच्यावरून मला पहिले रो इक्वल टू x एरियाची व्हॅल्यू ठेवली मी पाय r स्क्वेअर बाय L आणि याच्यावरून मला L इक्वल टू मिळालं x इनटू पाय r स्क्वेअर अपॉन रो. तो जो केबल वापरतात त्याचं स्पेसिफिक रेजिस्टन्स माहित असतं, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ हे आपल्याला माहिती असतं, ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हे माहिती असतं. म्हणून मग इथे x म्हणजे अननोन रेजिस्टन्स, r म्हणजे त्या केबलची रेडियस आणि रो म्हणजे त्याचं स्पेसिफिक रेजिस्टन्स, ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून आपण कॅपिटल L that is the length of that wire or length of that cable that can be find out. किती अंतरावर तो केबल त्या ग्राउंडला टच झालेला आहे, कुठे फॉल्ट आहे ऍक्च्युअली तो आपण फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस पोस्ट ऑफिस बॉक्स एक्सपेरिमेंट. लेट अस क्विकली रिवाइज अगेन हियर. सो दिस इज the experiment which is a practical form of Wheatstone network. It consists of 3 arms P, Q and R. From that two arms P and Q that contain the how many resistance, that is 10 ohm, 100 ohm and 1000 ohm. The R that contain the resistance from 1 ohm to 5000 ohm. The unknown resistance X is connected between C and the point D. We have these two keys and that two keys that are connected in circuit as shown in circuit diagram. Now out of that three known, the ratio of P and Q that is fixed, that is the desired ratio. P आणि Q चा रेशो हा desired ratio असतो, जे आपल्याला पाहिजे तो घ्यायचा. तुम्ही 1/2 रेशो घेऊ शकता, त्यानंतर तुम्ही 3/4 रेशो घेऊ शकता, असे वेगवेगळे रेशो तुम्हाला पाहिजे ते तुम्ही कन्सिडर करू शकता. त्यानंतर R ची व्हॅल्यू तुम्हाला अशा पद्धतीने ऍडजस्ट करायची आहे. द व्हॅल्यू ऑफ R that should be adjusted in such a way that the galvanometer shows the zero deflection. जी की आर्मची काढल्यानंतर तुम्हाला गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेल, ती व्हॅल्यू घ्यायची R ची. मग तीन तुम्हाला नोन रेजिस्टन्स झाले P, Q आणि R. त्याच्यावरून तुम्ही चौथा अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकता. एकदा तुम्ही ते अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट केला की जो केबल जे आहे ऍक्च्युअली कोणत्या अंतरावर त्या आर्थला टच झालाय किंवा तिथे फॉल्ट आहे ते फाइंड आउट करण्यासाठी त्याची लेंथ आपल्याला काढणं गरजेचं आहे. त्या लेंथ साठीचा फॉर्म्युला आपण घेतला स्पेसिफिक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला रो इक्वल टू आर ए अपॉन एल असतं. इथे अननोन रेजिस्टन्स कशाने दाखवला आपण एक्स ने, म्हणून एक्स ए अपॉन एल. एरियाची व्हॅल्यू ठेवली पाय आर स्क्वेअर, मला एल पाहिजे, याच्यावरून एल इक्वल टू काय मिळाला एक्स इंटू पाय आर स्क्वेअर बाय रो. सो दिस इज हाऊ वी कॅन इझिली फाइंड आउट at which length there is a problem in that communication cable. So this is how we can describe the post office box experiment.